ही सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे, सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य सोपान काका महाराज सातकर यांचेही कीर्तन रूपी सेवा, अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या दरबारात आलेली सेवा, सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवान श्री पंढरीनाथाकड मागणी करतात. मागणी प्रकरणातील असणारा अभंग आहे. खरे भक्त देवाला कधी मागणी करत नसतात, मागणी करत असतात ते देवाचे भक्त नसतात. सेवेला दम नसते, पण अपेक्षा भगवंताकडे कधीच करत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, पण ठेवून या काही न मागती अनपेक्ष. अपेक्षाच नाही. सुचिर दक्ष आचार्य तसाच असतो. भजन सोडून ते कशाला प्राधान्य देत नाहीत. उदासीन उदास प्रतीने जीवन जगतात. म्हणून त्यांच्यापाशी व्यथा राहत नाहीत. त्यांच्या संगतीतही कोणी आलं तर त्याच्याही व्यथा निघून जातात. व्यथा गतीनं सर्वारंभ परित्यागी येऊ मद्भक्त समी प्रिय. कुठलं कार्य करावं अशी अपेक्षा नसते. अपेक्षा जर झाली तर फक्त भगवंताविषयीच होती. हीच व्हावी माझी आस, जन्मोन जन्मी तुझा दास. आस व्हाव जरी वाटली तर भगवंताची सेवा करावं हीच आस होती. त्याला म्हणायचं देवाचा भक्त. अपेक्षा नाही, शेवेला दम नाही. मग आज तो कोबाऱ्या देवाकडे मागणी का करतात? महाराज भक्त नाहीत का? महाराजासारखी भक्ती महाराजाचीच होती. तो कोबाऱ्यासारखी भक्त मांडी घाल घालून बसते. कंटाळा आला असेल तर घरी जाऊन झोपा. आपल्यासारखं तुकाराम महाराजाचं भजन नव्हतं. घंटा 2 घंटे असून किती भजन असेल आपलं. लय लय कोणी भजन केलं असेल तर 1 जन्म केला असेल. तेवढंही करून आपण किती देवावर सत्ता गाजवतो. तो गोब्बारायची सेवा मागे बहुत जन्मी, मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. काय माग जन्म घेतले तुकाराम महाराजांना सेवाच केली. जेवढे देवाचे अवतार होते तेवढ्या अवतारात तुकाराम महाराज सेवा करायला हजर झाले. जे जे देवाचे अवतार तुका त्याच्या बरोबर. आता देवाचे अवतार थोडे नाहीत. बाबुलामध्ये 10 अवताराचं वर्णन आहे. भागवतकारानं 24 अवताराचं वर्णन केले. कुठं कुठं अतिशोक्तीत वर्णन आलं अवताराच्या. एवढ्या अवतारात तुकाराम महाराज हजर होते का सेवा कराय? हो. जे जे देवाचे अवतार तुका त्याच्या बरोबर. प्रत्येक युगामध्ये प्रत्येक अवतारात निद्रा करीत होतो पायी, निद्रा करीत होतो पायी, निद्रा करीत होतो पायी, निद्रा करीत होतो पायी. घेतली तई सवेची लंका घेतली तई, सवेची लंका घेतली तई, सवेची लंका घेतली तई.
क्षीरसागरामध्ये भगवान शेषाच्या अंगावर शेण करत होते, शेषाच्या आसनावर. तेव्हा कासवाच्या रूपानं, मासाच्या रूपानं आम्हीच होतो भोवताल खेळायला, आम्हीच होतो पाणी शुद्ध ठेवायला. भगवान त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र झाले. वानराच्या रूपानं समुद्रात धोंडे टाकायला, सागर बुजवायला आम्हीच होतो. कृष्ण अवतारामध्ये द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण झाले. गोपाळाच्या रूपानं गायी वळायला, दही दूध चोरून खायला कोण होतं? आपणच होतो. आठवते की चोरून खाले आपणच होतो. आता तुम्ही विटेवरीत, आम्ही वारकरी. तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. जे जे देवाचे अवतार, तुका त्याच्या बरोबर. प्रत्येक युगामध्ये तुकोबारा हजर होते देवाची सेवा करायला. एवढी सेवा केली, निष्प्रह सेवा केली. ही सेवा देवाच्या डोक्यावर रुजू होती. म्हणून कधी तुकाराम महाराज मंदिराकडे गेले की देवानं मान खाली घालायची. आजही देहूला पहा, भगवंताच्या मंदिरात गेलो तर आपण देहूला की देवाची मान जराशी अशी वाक अशी बघा, निहाळून गेल्यास कधी का देवाचं महाराजाच्या सेवेत ऋण डोक्यावर झालत, म्हणून देवाला वज सण होईना अशी मान केली, अशी वाकडी तिरपस पुढे झुकली आली. महाराज म्हणले, देवा का आम्हाला पाहिलं की खाली बघायले का? उचित वागणं नाही, अनुचित वागणं. देव म्हणले, हो महाराज. का बरं? खूप तुमच्या सेवेचं ऋण झाले म्हणले. डोक्यावरलं वज खांद्यावर तरी आणायचं करा, म्हणजे मानवरी होईल. म्हणजे काहीतरी तुम्ही आम्हाला मागा म्हणले. मागितलं की तुमच्या सेवेतून आम्ही उत्तीर्ण झालो. महाराज म्हणले, मागा. आणि आम्ही मागणार दिसतो काय तुला देवा? आम्ही का मागाड आहेत का? आम्ही तेव्हा तुझे भक्त आहेत, ते आम्हाला विसरू नको. तू जसा आहेस तसे आम्ही आहेत. अंश म्हणतात, बाप तैसा बेटा. सहज बोलतात माणसं, बाप तैसा बेटा, गुरु तसा चला. देव तसे भक्त. हरि तैसे हरि जेता, हरि तैसे हरि जेता, नाही दया भय मोह असं, नाही गया मोहे आस. हो निराहारी हो निराहारी
काहीही अपेक्षा नाही तुझ्याकडून मागण्यासाठी. आम्ही मागू ते नाही तुझ पाशी. मागितलंही असतं देवा, पण आम्हाला जे पाहिजे ते तुमच्याकडं नाही. तरी का भितोशी पांडुरंगा, काय व्यायची गरज आहे देवा, आम्हाला जे पाहिजे ते तुझ्याकडं नाही. तूच लोकांचा आणलंस तर आम्ही कशाला तुला मागत बस. मुकुट मागू डोक्याचा, हा तो अनिला इंद्राचा, कुंडल मागू कानीचे, हे तो अनिले कर्णाचे. काय तुझ्याकडे आम्ही मागू ते नाही तुझं पास. आम्ही कुठं उणे तीही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी. त्रिभुवनातल्या वैभवाचे आम्ही राजे. एवढ्या वैभवाचा त्याग करून तुझ्या सेवेत रथ आहे, काही मागणी मागण्यासाठी नाही. तो का म्हणे आम्ही राज्य त्रैलोकी, त्रिभुवनेचे वैभव सांडून या दुरी, झालो शे भिकारी पंढरीचा. काय चाडे देवा आम्हाला तर तुला मागणी करावं. आम्हाला कशाची चाड नाही, आम्हाला फक्त तुझी चाड. आमचं भजन तुझ्याकडून काही अपेक्षित म्हणून नाही, आमचं भजन तुझ्यासाठी आहे. तू का म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तू का म्हणे देवा, आम्हाला बाकी काही अपेक्षा नाही. राहिलो निराळी ठेवून आशा. काय अपेक्षा आहे देवा तुझ्याकडे, आम्ही तुला मागणी करावं. देवानं आग्रह केला. महाराज म्हणले देवा, मागणी केली असते, तुमच्यापाशी जी संपत्ती आहे ही आमच्यासाठी नाही. असून असून तुमची संपत्ती रिद्धी सिद्धी, रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे दारात लोळतात त्या सिद्ध्या. महाराज यावं का घरला, रिद्धी सिद्धी न पाचारिता, त्याही धुंडिती हरिभक्ता, मोक्ष सायुज्यता वाट पाही भक्ताची. दारात लोळतात त्या सिद्ध्या, रिद्धी सिद्धी द्वारी कर जुडून तिष्ठती. काय चाड आहे आम्हाला देवा त्या सिद्धीची, ही संपत्ती तुझी आहे. ज्या लोकाला सिद्धी पाहिजे त्या लोकांची आखडीत, रिद्धी सिद्धी तरी देसी, आम्ही चुंबडी नव्हू तैसी. आम्हाला काय चाड आहे त्या सिद्धीची. सिद्धी प्राप्त करून घेणं म्हणजे भगवत प्राप्तीचं साधन नाही, सिद्धी प्राप्त करून घेणं म्हणजे उपाधीचं साधन आहे. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, म्हणून जव त्या परमानंदी मन नाही. सिद्धी लाई पिसे कोण तया पुसे, नेले राजहंश पाणी काय. काही लोक म्हणतात महाराज त्याला रिद्धी सिद्धी प्रसन्न. महाराज म्हणले आम्हाला सिद्धीची चाड मुळीच नाही, आम्ही सिद्धीला शिवून घेत नाही. रिद्धी सिद्धी देसवटा त्रास, वैष्णव जन त्यास नसिविती. काय चाड आहे त्या सिद्धीची आम्हाला. दुसरं काय देवा तुझ्यापाशी सांग, आम्ही तुला मागणी करावं. मागणी मागायला देवा तुझ्याकडे काय संपत्ती आहे, आम्ही मागणी करावं. विठाला विठाला, ज्याला मागणी करायची देवा त्याला देण्याचं माहित असावं लागतं. ज्याच्याकडे मागणी करायची त्याला द्यायचं माहित असावं लागतं. इतके भक्त देवा तुझे आजपर्यंत होऊन गेले, कोण्या भक्ताला तू आज दिलंस ते सांग, आम्ही मागावं. एका तरी भक्ताला तू आज दिलंस असं सांग. ऐकून येत आम्ही तुम्ही उदार आहे, श्रीमंत आहे, पण ऐकून आहेत, कोणाला दिलं म्हणून माहित नाही. उदाराचा राणा मनाविसी आपणा, सांग तुवा कवना काय दिलं, कोणाला काय दिलं. ऐकूनच तुम्ही उदार आहेत, एका तरी भक्ताचं भलं करावं. हरिद्वार
भक्ताचं भलं केलं देवा देऊन सांग. नारद वैष्णव जगजेती त्यासी लाविली लंगोटी. तिने ताळात नारदानं भक्ती प्रसार केला, लंगोटीला लावला. मारुत्र्यासारखी कोणा भक्ती केली? दासत्वे निकट हनुमंते पै केले, पण माकडाच्या जन्माला घातलं त्याशी केले त्वा मरकड. कोण्या भक्ताचं भलं केलं सांग दे. आम्ही तुला मागणी करावं. देण्याची नीती तरी माहीत असावं लागते. पुण्य करणारी माणसं स्वर्गाला जावं का पतनाला जावं? हॅलो जावं. इतकुस लेकरू सांगतोय स्वर्गाला जावं देवा. बळीराजासारखा उदार कोणी नाही. पुण्यशील राजा पाताळात घातला. वाल्या खोळ्यासारखा पापी कोण नाही, त्याला डोक्यावर घेऊन मिरवाला. पुण्यवंत पाताळ डोकीने ना, दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंदधारा तुझा तलवार. कोण्या भक्ताचं भलं केलं देवा तू सांग. विठाला विठाला आम्ही मागणी करत नाही. आत्ती देवाना आग्रह केल्यास एवढा देवाचा पान उतारा करून बी देव मागच लागेल. एवढा पान उतारा करून बी मागच लागत असते. त्याला काय म्हणतात बुवा? पानचट. तरी देव माग लागला. काहीतरी मागा. महाराज म्हणणे देवा मागायचं नाही, पण तुम्ही मागा मागा म्हणतात. मनसी काहीतरी मागा, म्हणून हेच देगा पांडुरंगा. तुम्ही म्हणतात म्हणून मागतो, पण मागण्याचे काही प्रकार आहेत. देत असताना देवा, आता काही माणसं उष्ण देतात, कोणी मोबदला देतात, कोणी याजानं देतात, काही माणसं दान देतात. उष्ण दिलं नेऊन द्यावं लागते, याजानं दिलं त्याला याद द्यावं लागते. मोबदला पाहिजे असेल तर अगोदर सेवा करावं लागते. एकदा दान जर दिलं तर दानाच्या मागली आशा सुटली. असंच नाही, एकदा दान दिलं की आज सुटली. तसं द्यावं असं वाटत असेल देवा, तर तुम्ही दान म्हणून द्या. आम्ही सेवा केली, डोक्यावर रुजू होईल त्याचा मोबदला नको. आमचा मोबदला तुला कवाय द्यावंच लागेल. ह्या जन्मात नाही दुसऱ्या. बरेच माणसं म्हणतात फलाण्याचे मागल्या 2 महिन्यातले पैसे दिलेच नाही म्हणलं आपण. आता किती उड्या मारून सांग, ह्या जन्मात नाही गेलास कोण्या जन्माला तुला द्यावंच लागत. दुसऱ्या जन्मात द्यावं लागतं. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालू लागलो. एका ठिकाणी आंबे खाला बसलो होतो वाटत. कडुलिंबाचं झाड पिंपळाच्या झाडावर उठलंय. महाराजाला म्हणलं महाराज, पिंपळ वृक्षा माझी थोर म्हणतो, त्याच्यावर कडुलिंबा झाड कसं उठलं? महाराज म्हणजे तसं नाही, ते पहिल्या जन्मामध्ये हे सावकार असेल, त्याच्याकडून याद दाबून घेतला असेल. ह्या जन्मात ते उराव बसून ऋण फेडून घ्याले म्हणजे जाऊ दे. कोण्याही जन्मात, कोण्याही जन्माला गेला तर महाराज ते ऋण फेडावं लागतं. ऋण बरं नाही कोण्याही जन्माला. बैलाच्या जन्माला हे बैल काम करायला का नाही, पहिल्या जन्मातलं ऋण फेडायला. आता या बघा, आपण जे भजन करतो का नाही, एवढी लोक आपल्याला मानते, तेवढ्याला खाऊ घालते. खास इमानदारीनं भजन असल ते बघा, हे खाऊ घातलेल्या लोकांचं फिटत आहे. उग भजन जर कुचका असेल का नाही, बघा ह्याच्या घरी होऊन आपल्याला बैल होऊन फेडावं लागेल. बघा ढवळे बैल व्हावं लागेल. बऱ्याच लोकांना परमार्थ म्हणजे उगा दादा कोणत्याचा खेळत वाटायला पोट भरायचं साधन आहे, काय करमणुकीचं साधन आहे. परमार्थ हे उद्धाराचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला
वाटत असेल देवा दान म्हणून द्या. काय दान पाहिजे? तुझा विसर न व्हावा हेच दान देगा देवा. काय विशाल बुद्धी तो गुब्बारायची. मागणी मागत असताना अशी मागणी मागाव. मागायचं कळाव महाराज. देवाला काय मागाव, राजाला काय मागाव, साधूकडे गेल्यावर काय मागावं, महाराजाला गेल्यावर काय मागावं. महाराजाला म्हणत जाऊ नये आमचं पोरग नोकरला कवा लागेल. महाराजाला म्हणे जाऊ महाराज आम्हाला देव भेटेल का? विठाला बाबाकडे बरेच माणसं येतात. महाराज आमचं हे होईल का? पण एक तरी म्हणलंय का महाराज आम्हाला देव भेटेल का? कोणाची यादी आहे? विठाला साधू संताला काय मागावं हे कळावं. साधू संताला देव मागा. आम्हाला देव भेटल, आमचा उद्धार होईल या जन्मात. काही मी उद्धार काय कृपा करेल नारायण. आमच्या देव कृपा करेल का? महाराज सांगा ना काही. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. आमचं मन समाधान करा, काहीतरी सांगा. राजाला काय मागावं कळावं. राजा भेटला. उन्हाळ्या पाळ्या छान होत्या. शिकारीला राजा आलेला होता घोड्यावर बसून. पूर्वीच्या काळात उन्हाळा दिवस, तहान लागली, पाणी गोसना, नरड घरघर करायला लागलं. शेतकरी दिसला. राजा आला. त्या अवतावाल्याला विचारलं, शेतकऱ्याला आम्हाला पाणी पाहिजे हो, पाणी द्यायचं, देता का पाणी? त्यानं सांगितलं पाणी देतो, तुम्ही राजे दिसायलेत, पाणी आहे. ते पळसाचं झुरपुड आहे म्हणला, त्या झुरपुडाखाली बिनगी आहे कापराची, पाणी लांबून कसं दाखवू म्हणला तुम्हाला. चला तिथं देतो, तुम्ही राजे दिसायले. नेलं, त्या खापराच्या बिनगीतलं पाणी झाकणीत ओतलं, प्यायला दिलं. गार पाणी, उन्हाच्या पाऱ्यात आत्मा तृप्त झाला. राजा प्रसन्न झाला. काही वेळ पाणी नसतो पेलो, तुम्ही कुठंतरी मरण पडत होतो. खूप मोठा उपकार केला, पाणी पाजलं म्हणजे मला जीवदान दिलंस. काय पाहिजे शेतकरी सांग. ते शेतकरी म्हणला, राजे काय नको म्हणला, 8 दिवस झालं शेतात आखाडा आहे म्हणला, उन्हाळी पाळी चालू आहे. चुन्याचा डबा शाबी दे म्हणला, तोटा संपला, 1 तोटा द्या. एवढा राजा भेटला, मागणी मागायची कळाली नाही. राजा भेटल्यावर काय मागावं कळावं. देवापाशी गेल्यावर देवाला काय मागावं कळावं. एक महादेव असा भक्त रोज शंकराची जाऊन पूजा करायचा. एके दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणले भक्ता, ते माग, तुझ्यावर मी प्रसन्न नाही. काही नको म्हणले देवा, मला सगळे. अरे माग. ते म्हणला देवा तुम्हाला द्यावं असं वाटत असेल तर असं द्या, मी मरू पण तुझी देणगी न सरू. देव म्हणले तथास्तु. एक जणांना शिवमुठ व्हायली होती पिंडीवर तांदळाची. भगवान म्हणले शिवमुठ घेऊन जाय तांदळाची. काय समज काढली म्हणला, एवढा मोठा देव, मुठभर तांदळा. चला, देवाचा प्रसाद आहे म्हणला, उल्लंघन कसा करावं. उपरण आतरलं, ती पिंडीवरले तांदूळ वळले. 1 मूठ वळली की दुसरी तयार होत, ती वळली तिसरी तयार होत, ती वळली चौथी तयार होत. ती म्हणला पिंडीला झरा लागला काय तांदळाचा. 2 पायल्याचा गाठोड झाला. 9-10 किलो तांदूळ. आधी एवढे घरी नेऊन टाकावं म्हणला, मग यावं. गाठोड बांधलं, उचलून डोक्यावर घेतलं, दुसरं गाठोड आहेच. ते बी घेतलं आणि डोक्यावर ठेवलं, तिसरं आहेच. आधी एवढं टाकावं म्हणलं आणि घरून पोता आला. घरी आलं डोक्यावरला असं खाली टाकलं की दुसरं डोक्यावर आहे. देवळात जायची गरजच नाही, टाकीतच राहिले. असंच करायले. घरं भरली, लागण्या भरल्या, भाड्या भरल्या, अंगण भरलं, शेजाऱ्या पाजाऱ्याचे घर भरले. रस्ता जाम झाला, डोक्यावर आहे. बायकोला म्हणला बघती काय, खाला दे काय. तिनं ते तांदूळ घेतले की दमकोंडी भात केला. दमकोंडी माहिती आहे, सगळं एकदाच टाकायचं, झाकून ठेवायचं, त्याला दमकोंडी. घेतली ताटलीत, असं असं केलं, एक घास तोंडात टाकला, हातातला तयार. तोंडात
तोंडातला चावला आणि गिळला. तोंडातले तोंडातच तयार व्हायले, हातातलं तसंच आहे. चावायले गिळायले, चावायले गिळायले, कुठवर गिळेल? इत्रोक आलं, लागलं करा. जे बेंबीतून हवा उलतली, पोट फुटलं, तडेल पडलं खाली, गेलं मरून. लोक म्हणले आता बसवा भिताडाला. पोटाला चिंध्या बांधल्या आणि बसलं भिताडाला. रात्र काढली. काही लोक आले सकाळी, म्हणजे असं कवर ठेवायचे, माणसं गेले ताटून काढा बाहेर. 2-4 पाटा टाकले, आंघोळीला उचललं महाराजांनी, पाटावर ठेवलं. माग कोण पाले, भिताडाला तसंच चिटकले. लोक म्हणजे भूत झालं काय की ह्याकडे लावून दरवाजा लावला, ह्याला आंघोळ घातली आणि ताटकुळीवर टाकलं. ते ताटकुळी चौघानं उचलली, दुसरं ताटकुळ खाली हायच. अरे म्हणजे चेन तर वेगळं दिसाले, माग बघू नका, चला पुढे. येशी पशी आल्या, टिकीतात म्हण खाली. ते टेकवायला गेले, खंदी टेकविलं ना टेकविलं की चौघाच्या खांद्यावर दुसरं तयार. ते खंदीकरी म्हणले, हे का आपल्याला घेऊन जात काय? एक म्हणला मी खंदा देणं गेलो, सोयरा म्हणून दिला. ते म्हणला मी देणं गेलो, भाऊकी म्हणून दिला. हे बघ गड्या म्हणले, आता चर्चा करू नका, आपला जीव वाचवायचं बघा. शमशानात गेले, 1 2 3 4 म्हणायचं, चौघ 4 बाजूला, तर वाचलोच नाही तर संगत नाही ते बघ. शमशानात गेले, 1 2 3 4 ह ह ह म्हणणं, चौघ 4 बाजूला, एका एकाच्या खांद्या एक बस बो. मी मरो तुझी देणगी नसरो, अशी देणगी देवाला कधी मागत बसू नये. देवाला काय मागावं कळावं, ही तर खूप बऱ्याची विशाल बुद्धी. देवा द्याव असं वाटत असेल तर तुझा विसर न व्हावा. मनुष्य जन्म हे तुझ्यासाठी आहे, भजन करण्यासाठी, भक्तीसाठी आहे. या जन्माला जर देवा तुझा विसर पडत असेल तर मोठी हानी आहे. विसरली तया थोर झाली हानी, बचतील खानी 84च्या. मनुष्य जन्माला देवाचा विसर पडणं ही मोठी हानी आहे. जन्माला आल्याच्या नंतर देवाचा विसर पडू नये. मस्त गळ्यात माळ घालावं, एकादशी धरीत जावं, पंढरपूर शिवारी करत जावं, भजन करीत जावं, व्यसन सोडून द्यावं. या जन्माला आल्यास व्यसन कधी करू नये. तोटे खाऊ नये, पुड्या खाऊ नये, बिड्या ओढू नये, मद्य सेवन करू नये, मांस भक्षण करू नये. लय चांगलं आहे का ते मांस खाणं? ज्याचं त्यानं खाद्य खावं महाराज. कधीतरी ऐकलंय का वाघानं कडबा खाला? कुठं तरी घडलंय का असं? बैलानं मांस खाल्लं कुठं तरी? नाही का? माणूस आहे बघा बघा की, काहीच सोडीना महाराज, काहीच सोडीना. त्या पुड्या पालीचा अर्क आहे त्या पुड्यामध्ये. पुड्या खाऊ नका, कॅन्सर वाले. किती पाल विषारी बघा. पालीचं वीज जर स्वयंपाकात पडलं तर माणूस मरत आहे. एवढी पाल विषारी, तसली विषारी पाल. कोंबड जित्ता हाणतंय की तसलं कोंबड विषारी, हे माणसं हाणतात. ते किती विषारी असतील बघा. आता ते कोंबड कुठं चरत आहे? पांदीनच की. त्याला मारावं, त्याच्या मांसाला चटणी मीठ लावून फोडणी देऊन गिळावं. त्याला मारूस तोर, चटणी मीठ लावून फोडणी देऊन गिळूस तोर. मी म्हणतो त्या पांदीला फोडणी देऊन वर पिलं तर का वाईट आहे का? काय वाईट? मांस खावया हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. आज बरं वाटतंय महाराज, पण पुढचा परिणाम वाईट आहे. तुका माने माच खाती, त्याची उचने पुढती देती, त्याचे उचने पुढती. पुन्हा ते कोंबडे माणसं होतात आणि आपण कोंबडे होतो. पुन्हा ते आपल्याला कापितात. विठ्ठल मांस खावं
मनुष्य जन्म हे पाप करण्यासाठी नाही, मनुष्य जन्म भगवत प्राप्तीसाठी. मनुष्य जन्माला आला, देवाचं भजन करा. देवाला जर विसरताल तर पचतेल खानी 84च्या. देवाचा विसर पडू नये. मोठमोठ्या लोकाला विसर पडला, महाराज आपल्याला विसर पडल काय न बोले. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषेदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. बड्या बड्या लोकाला देवाचा विसर पडला. महादेव बडा देव सब देव का बाबा, पण भिल्लेने के पीछे लगे करे तोबा तोबा. गेलं भजन बोल. ढवळगिरी पर्वती शंभू करी तप, भिल्लेने के गाठ पडे तप होएगा गप. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. गेला ब्रह्मयाचा मातेरा, गेला ब्रह्मयाचा मातेरा, गेला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्र सिंहराणा लाविला जने. येणका मदना मदना केवळ पंचनना, येणका मदना मदना केवळ पंचनना. येडका मदन मदन केवळ पंचान, येडका मदन मदन केवळ पंचान. धडक मारली शंकरा. भगवान शंकरासारख्याला विसर पडला भजनाचा. गेलं भजन बोललं. केला ब्रह्म्याचा मातेरा. ब्रह्मदेव किती विद्वान माणूस होता. माणसं सहज म्हणतात अज्ञानी माणसाला विसर पडल, शहाण्या माणसाला शहाण्याला पडाव. सहज माणसं म्हणतात अज्ञानी कसे वागले तर जमल, शहाण होतो की हो? अरे शहाणे तर आधी फसतात. ब्रह्मदेवासारखा विद्वान कोणी नाही महाराज, पण ब्रह्मदेव फसला. किती हुशार ब्रह्मदेव. त्याच्यासारखा चाणक्ष बुद्धी कोणाची नाही महाराज. आता एवढी जे मडके घडीलीत का नाही, ते त्यानंच घडली. बघा की याच्यात एक तरी नमुना सारखा आहे का? पाहिला ते मुकुटा वेगळाच किंवा किती बुद्धी चाणक्ष आहे. माग मेले असं कोण नाही, आता आहे असं कोण नाही, पुढे जन्माला असं कोण नाही. एक आईसे एक नाही, भिन्न पाही प्रकृती. पाहिला ते मुकुटा वेगळाच म्हणा. काही माणसं पाहिली की भुरी भुरी तारच दिसतात, पांढरं शिपीट. आणि काही माणसं अंधारात तर ओळखू येत नाही, पण उजेडात कळणार पटकन. काय काय घरी तर रांगत असते, मायपा भोगण्याच्या बुडावणी बापा याच्या पाठीवर. लेकरू तर पाडाला आलेल्या जांभळावणीच काळ जांभळ. काय जन्माच्या दिवशी रविवार आला होता, कलरचं दुकान बंद होतं, डांबराची टाकी वाटली. बघा की कला ब्रह्मदेवाची. एक तरी मुकुटासारखा आहे का पाहायचं. किती बुद्धीच्या नक्ष आहे. त्याचा तर दिमाग चालावं. गुलाल हाडाचा बाप चाडाचा, गुलाल हाडाचा बाप चाडाचा, अखंड घडी मडके रे, अखंड घडवी मडके रे. असे कभूत संसार झाला, हिमालयाच्या खडकी रे. राजयाची रंगली रे, होत वैर्यास नवरी पाहून, वरदाची नवली पाहून. निवासी पडली धडकी रे. वाजी गणती धरती रे. कोणी
आहे दिवा दुर्गंधा केला ब्रह्म्याचा मातेरा मुलीच्याच माग लागलं गेलं भजन ज्ञान बोंबलं चला धडक मारली नारदा केला रावणाचा चंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानना किती लोकांना विसर पडला देवाचा ते पहा नारदाला विसर पडावं नारदासारखी महाराज कोण आहे नारदाला विसर पडला आपल्याला कवा पडेल सांगता येणार आपण तर कलियुगातली बघते सज्जनो चलत चलत पाय घसरून पडलो तोंड फुटत पण परमार्थाच्या वाटचालीन पाय निष्ठला तर पत्नाशिवाय स्टॉप नाही परमार्थ करीत असताना इमानदारीचा करा भजन करीत असताना इमानदारीचा करा भजन पक्कन वागणं काम झालं विठाला किती नारद मोठे होते गंगेला स्नानाला गेले पाण्यात माश्या खेळायला ते संध्या करायला कशाला बघावं नजर सहज गेली पाण्यात माश्या खेळायला नारद कपाळ हाणून घ्याले तेव्हा पाण्यातली लोक संसार करायले मीच राहिलो गोसाई आपल्यालाही संसार करायचा आपल्यालाही लग्न करायचंय कोण म्हणाले नारद रस्त्यानं चलता वाळी बी एकच घोक आता काही काही लेकर म्हणायच बघा औंदा लगीन करायचं लग्न करायचं नाही मेळच लागणे आता काय करायचं या काळात लग्नाचं खूप अवघड झालं मुलीची संख्या कमी झाली आणि मुलाची वाढली विठ्ठल आले नारद देवाकडे नारायण नारायण या नारदा बरी आली चक्कर हो काय चाललंय मग आमचा विचार बदललाय म्हणले नारद देवा काय विचार आम्हाला लग्न करायचंय लग्न नारद आता असतं का ह्या वयाला करायचंय या मग पोरगी बघू आम्हाला पोरगी कोण देईल देवा मग तुम्हाला का कमी आहेत का बायका बाईला 16,000 रे तुमचीच एक ध्यान बघा जिथं खाले तिथं दिवा लावायला देव म्हणले नारद हरकत नाही तसं ज्या घरी मी नाही ते घर तुम्हाला आता देव कोण्या घरी नव्हती प्रत्येक घरी देव आहे सगळे घर हुडकिले नारदाला काय मेळ लागना चौकट देव उभी दिसायले नारद म्हणले आपल्याला मेळ लागू देत नाही हे लय छत्रांग चतुरा तू शिरोमणी रुक्मिणीचं घर होतं लांब कडीला चला म्हणले तिकडं गावाच्या कडेला घर आहे चलत चलत जमलं तर जमलं नाही जमलं तर सकाळच्या पारी चहा पिऊन तरी जात गेले नारद आई साहेबांना पाहिलं या नारदा काढा पंचांग कधी एकादशी आई साहेब पंचांग जाऊ द्या ना म्हणजे रोजच असते पंचांग मग येणं कसं केलंय आम्ही विचार बदलून आलो काय विचार केलाय आम्हाला लग्न करायचं लग्न नारदा या वयाला कोणतं वय झालं तर माणूस लग्न नग म्हणतोय मुखात दात रावणे महाराज मान लुक 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 खालावून त्याचं घर खपावं म्हणजे असं मंदिराकडे येऊन बसावं कोणी म्हणावं काय बाबा झाले का निवांत दादा बसले का गार ते म्हणते मोह खरे बाबा देवाला देखवलं नाही भरल्याला तांब्या लवडला त्याला कवर भरल्याला ठेवायचं आहे पण मग दुसरी करायचे का मोह खरे पण आता कोण देत म्हणजे देण्यावर करायचे नग म्हणेच ना संसाराचा कंटाळा यायचा ना परमार्थाची वड होईल नारद म्हणले करायचंय
या मग पोरगी बघून. आम्हाला पोरगी कोण देईल? मग तुमच्या संगत लग्न करावं म्हणायला. आई साहेब म्हणल्या मया संगत? हा. नारदा तसं आपल्या दोघांचं लग्न, पण असं कसं करावं रे? लग्नाला ब्राह्मण लागल, मंत्राच्या साह्यानं, गोत्राच्या साह्यानं, अग्नीच्या साह्यानं, कन्यादान. जा लग्नाची तयारी करून येते. रात्र गेली घर हुडकिण्यात. गंगेचं स्नान करून या. गेले नारद गंगेच्या स्नानाला. इकडंच गेले स्नानाला. आई साहेबांना लांबूनच पाहिला. आता हिच्या नादाला कशाला लागावते ना. ती का साधी बाई होती का? सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. प्रपंचात सारविला वेळू कौसल्याचा मांडीला खेळू. ब्रह्म विष्णू दयाचे बाळू लागती पाया. सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया हरी कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया हरी कोलाटीन खेळाया. सगुण माया आली कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. ब्रह्म विष्णू दयाचे बाळू लागती पाया. ब्रह्म विष्णू पायाखाली लोळवले मायेनं महाराज. नारदाची काय कथा? फेकलं मायेचं अस्त्र नारदावर. पाण्यात बुडाले नारद. पाण्यातून वरी निघाले नारद. अवस्था हरपली. धोतर गेलं नुगडानं. कपाळाचा बुक्का गेला कुंकवानं. गळ्यातल्या माळी गेल्या मंगळसूत्रानं. हातातल्या माळी गेल्या बांगड्याने. पायाकड पालेत बोट पांढरे दिसायले. झाली नारदाची नारदी बरी नोय थट्टा. करू नका थट्टा. भल्या भल्या लाविला भट्टा. भल्या भल्या लाविला भट्टा. भल्या भल्याची लाविला भट्टा. हिने भल्याची लाविला भट्टा. ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी थट्टेने हरविली बुद्धी. झाली नारदाची नारदी बरी नोय थट्टा. करू नका थट्टा. भल्या भल्या लाविला भट्टा. भल्या भल्या लाविला. ब्रह्मदेव त्रैलोक्येश्वरी थट्टेने हरविली बुद्धी. झाली नारदाची नारदी बरी नुई थट्टा. करू नका थट्टा. झाली नारदाची नारदी. गेले आरबळून नारद. गपकन पाण्यात बुडले. पुन्हा वरी निघाले. 60 पोरे झाली त्याला. एकदा 60 लेकरायचा सुका. कोणी पेन मागायले, कोणी दप्तर मागायले, कोणी चड्डी म्हणाले, कोणी शर्ट म्हणाले. कमाल रे बा, तुम्ही कसा संसार करतात. 5 मिनिटातच नारद घाई बरं. गपकन पाण्यात बुडले. पुन्हा पाण्यात वर निघाले. आई साहेब म्हणल्या नारदाची खूप फजिती झाली. बस झालं. मायेचं अस्त्र घेतलं काढून. नारद पहिल्यासारखी झाली. आई साहेबांना सांगितलं नारदा आटपा की लवकर. लग्नाची तयारी केली. नारदानं सांगितलं आई साहेब लागलं लग्न घ्या भागवत. आता कसं भागत आहे चल. नारद चुकला चाळा भजनाचा. नारदासारख्याला देवाचा विसर पडला. देवा आमची काय कथा आहे म्हणून तुझा विसर न व्हावा. जर विसर नाही पडला
गायी नावडी हीच माझी सर्व जोडी. देवा आम्ही तुमचं भजन आवडीनं करू, सवडीनं नाही. परमार्थात आवड महत्वाची महाराज, सवड मुळीच नाही. उग माणसं म्हणतात आम्हाला सवडच नाही हो. अरे आवड झाल्या सवड आपोआपच होती. चोखोबाराला किती आवड होती महाराज. पत्नी बाळणपणाला आले, दिवस संपले, घरी दुसरं कोणी नाही, घरी खाची पंचायत. आताच्या सारखा काळ सुकावलेला नव्हता. एवढी गरिबी चोखोबारायची. वारी आल्याबरोबर एवढा सर्वस्वाचा त्याग केला आणि वारीला निघून. देवाला चिंता पडली, देवानं बाळांपण केलं. कशामुळं? आवडीनं भजन केल्यामुळं. तुझी चिंता त्यासी परमार्थ आवडीचा आहे महाराज, सवडीचा मुळीच. येत तो म्हणला कीर्तनाला, सवड नव्हती. सवड असती कीर्तनाला. याला कीर्तनाला आवड पाहिजे. विठाला विठाला प्रेमाविन भजन, नाकाविन मोते, अर्थाविन पोते वासुनी काय. अर्थ कळू लागला तर पोती. आता कीर्तन समजू लागलं तर वेळ कवाशी गेला पत्ता लागणं. कळणं गेलं की उग उद्घाटल्यासारखं झुलतात. कळूच नाही काय. म्हातारा घंटा घंटा पोती वाचवायला, पोराला शिवा द्यायला. ते पोरग म्हणलं डंगराला कळत नसेल का पोती. बघावत म्हणला कळते का नाही. त्या पोतीची खून लक्षात धरली. म्हातारा गेलं पोते कुठं, पोरगा आला. पोती उघडली, खून माग घेतली, पान पुढं टाकलं. म्हाताऱ्याचं दुसऱ्या दिवशी पोती उघडायची, पान माग टाकायचं आणि खून पुढं ठेवायची. पोराने याचं पहिल्याच जागी आणून ठेवायची. 6 महिने पराक्रम चालला. म्हातारा म्हणाले पोती कशी सरना. सरना का तुला कळना. उठलं की तेच वाच. अर्थाविन पोती. अर्थ कळत असेल तर पोती, नाक असेल तर मोती. मालक औषधार न पायी नक्की होती. त्यानं तोळ्याची नथ करून आली. ही म्हणजे आपल्याला का नाक घड नका. तिनं बोदडीच्या बाजारातून नथ आणलं, नाक आणलं, रबलास मेनानं चिटकेलं, नथनी आडकी. जरा फुगीर होती, फुगिरे होती, रगिले होती. 2-4 बाया घेतल्या आणि गेली बाजारात. उन्हाळा दिवस, जे बाजारात गेले तर मिरच्याच्याच बाजारात बसले. वाळलेल्या मिरच्या कणकण लागलीच काय. मधून जे खेकाना निघाला सगळा शिच्या नाकात घुसला. मिरच्याचा खेकाना नाकात गेल्या, नाक गुणानं बसतं का लागलं वळवळ वळवळ करायला. ठसकन ठसकली, सटकन नाक निष्ठलं की ढिगात तिनं घेतलं की गल्ल्यात. मिरच्याचा पैसा फिटला म्हणला. ही लागली मिरच्या का. ए बाई हे बाजूला बघ का मिरच्या काय. माय बापा म्हणजे नाक म्हणजे इथं का गेलं नाक. मला नाकाविन मोतीन उभ्या बाजारी फजिती. बोलाय गेलं की गँग गँग बोलायला लागली. बोलायची फजिती उठली. नाक असेल तर मोती आहे, अर्थ कळाला तर पोती आहे. तसं प्रेम असेल तर भजन आहे. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचुनी काय. प्रेम ठेवा भजनात. देवा आम्ही आवडीनं भजन करू. गुण गायीन आवडी हीच माझे सर्व जोडी. महाराज देवानं सांगितलं आम्हाला वाटायला तुम्हाला मोक्ष द्यावा. नको देवा मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. न लगे मुक्ती धन, न लगे धन. हे मोठं धन आहे. परमार्थ हे महाधन. महाधनापासून देव जुटत आहे, अंधनापासून देव. राजा दशरथाला देव अंतरला कोणामुळं? धनामुळं. देव धन बरं नाही. 15 अनार्थ सांगितले धनामाग भागवतामध्ये. कौरव पांडवाचं युद्ध धनामुळं. नको धन, आम्हाला महाधन आहे. परमार्थ हे महाधन. केवढी संपत्ती आहे. जोडी देवाचे चरण, न लगे संपदा. द्याव असं वाटत असेल तर संत संग दे सदा. मला सतत संतांचा सहवास द्या. पण कोण्याही संताचा नको. ज्या महाराजाला खास तू आवडतोस अशा महाराजाची संगती द्या. ज्या महाराजाला संसार प्यारा आहे
अशा महाराजाची मुळीच संगती नको. अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझवा नानी कंठाळा. मग गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी. कोण्याही जन्माला घाल देवा माणसाच्याच घाल असं नाही. तुका म्हणे गर्भवासी अनसुखे घालावी आमासी. घोड्याच्या घाल कुत्र्याच्या घाल माणसाच्याच घाल असं नाही. मना येईल तू जन्म देई भलते कुळी भलते ठाई. तुझ मी साकडे घालीत नाही हृदयाउनी जाऊन जावे. कोण्याही जन्माला घाल पण भजनात येथून असं घाल. वृक्षाचे निमिषे पण तुझे द्वारी वसे आईसे करी. तुळशीच्या रूपानं घाल झाडाच्या घाल पाण्याच्या घाल पण रोज तुझ्या अंगावर पडाव. उदकाचे निमिषे तुझ्या अंगावर पडावा असं घाल देवा. धोंड्याच्या घाल पण तुझ्या पायरीला घाल. धोंड्याच्या रूपानं मूर्ती झाली नाही असं घाल. सुखे घालावी आमासी. गर्भवासाची भीती तुझं नाम मुखात असल्या काय भीती आम्हाला. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. तुझ्या नामापुढं गर्भवासाची भीती नाही. कशी नाही. महाराजांना दृष्टांत द्या. नाथरायानं गोड सांगितला दृष्टांत. एक ग्रस्त मुशाफरीला जाऊ लागला. पूर्वीच्या काळातले रस्ते पाऊलवाट शेतातून चाललाय. ज्वारीचे कंस असे आलेले. पाखरं बसायले. ते शेत होतं राजाचं. त्या राजाच्या शेतातून पाऊल रस्ता. राजाचा मुलगा शेताकडे आला. त्यानं पाहिलं पाखरं बसायले. बापाला सांगितलं बाबा उद्याच्याला ज्वारीवरली पाखरं हाणे जाणार. बरं झालं माणूस मिळणार कोणी. असा जाणार नाही म्हणा. मग चांदीची गोपण सोन्याची गोटी द्या. राज हट्ट बाल हट्ट स्त्री हट्ट पूर्ण करावा लागतो. चांदीची गोपण सोन्याचे गोटे दिले. 4-5 गोटे घेतले. धोत्रात घेतले. माळावर मळ्यावर गेलो. गोपनीत गोटा टाकला. ती गोपण फिरवली. इकून जे गोपण गुई 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 गेली. हे पाऊल रस्त्यानं चालले म्हातार माणूस ज्वारीतून. गोटा जे गेला ते म्हाताऱ्याच्या कमरत चक्कर येऊन उलटून खाली पडलं. जरा सावध झाल्या कोण धोंडा मारला असेल माग कोण बघायला. ज्वारीच्या बुडापशी असलं सोन्याचा गोटा चमकायला. ह्याची चमकच हरपली. उभं राहून पुन्हा आरुळ्या ठोकाळ. अजून 2-4 हान. एवढं दुःख झालं पण सोनं पाहिल्याबरोबर यातना संपल्या. महाराज म्हणतात गोपणीचा सुवर्ण पाषाण लागल्या दुःख होय दारुण. तोची ओळखलिया जाण सुख होईल दुःखाचे. असं तुझं नाम मुखात असल्यावर गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. म्हणून तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आमासे. मग गुण गायन आवडे हेच माझे सर्व जोडी. विठोबा